ॲक्च्युली ह्या आजाराची सुरुवात किती आधीपासून होत असेल हे सांगणं खूप अवघड आहे. मेमरीचा प्रॉब्लेम नाही आहे, ते फक्त चिडचिड करतात. डिमेन्शिया ॲक्च्युली ट्रीटेबल आहे पण क्युरेबल नाही आहे. हा मेसेज देणं खूप गरजेचं असतं की माझे बाबा थोडेसे मजेशीर वागतात पण ही स्टील माय फादर. म्हणजे आयसोलेशन इज रिस्की आणि सोशल कनेक्टेडनेस इज प्रोटेक्टिव्ह. नमस्कार, मीटिंग पॉईंट पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय थोडासा नाजूक आहे आणि तेवढाच महत्त्वाचाही आहे. विषय आहे डिमेन्शिया आणि अल्झायमर्स. 21 सप्टेंबरला वर्ल्ड अल्झायमर्स दिवस आहे. सो त्यानिमित्ताने त्याचा प्रचार व्हावा, त्या विषयावरती माहिती मिळावी लोकांना म्हणून आम्ही हा पॉडकास्ट करतो आहे. आणि आपले आजचे पाहुणे आहेत डॉक्टर कल्पना रावल. त्या मनोरुग्णतज्ञ आहेत आणि खूप वर्षांपासून ह्या फील्डशी निगडीत आहेत. सो सुरू करूया. नमस्कार डॉक्टर कल्पना, वेलकम टू मीटिंग पॉईंट पॉडकास्ट. नमस्कार. सो फायनली योग जुळून आला रेकॉर्ड करण्याचा. सो ती सगळ्यात बेसिक प्रश्न जो मनात उद्भवतो की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डिमेन्शिया आणि अल्झायमर्स, कारण दोन्ही शब्द असे लागून लागून घेतले जातात. सो काय फरक आहे? आणि डिमेन्शिया हे एक प्रकारचा आजार आहे. ओके. त्याच्यामध्ये भरपूर कॅटेगरीज येतात आणि त्यातली सगळ्यात मोठी व्यापणारी कॅटेगरी म्हणजे अल्झायमर्स डिमेन्शिया आहे. ओके. सो सब टाईप आहे तो डिमेन्शियाचा. आणि नंबर 1 कॅटेगरी किंवा मेजॉरिटी पेशंट्स अल्झायमर्सचे असल्यामुळे ते कधी कधी सिनॉनिमसली वापरले जातात. अच्छा. पण डिमेन्शियामध्ये बाकीचे पण भरपूर प्रकार आहेत. ओके. सो मी म्हणेन की अल्झायमर्स जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच इनफॅक्ट आपल्या प्रदेशामध्ये व्हॅस्क्युलर डिमेन्शिया पण तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि हे दोन मिळून युजली आपल्याला बरंचसं डिमेन्शियाचं पिक्चर दिसतं. अच्छा. डिमेन्शियाचे पेशंट्स दिसतात. ओके. सो वयस्कर लोकांमध्ये होणारा, जास्त करून मेमरी अफेक्ट करणारा असं म्हणून डिमेन्शियाचा आजार ओळखला जातो. ओके. पण अल्झायमर्स आणि व्हॅस्क्युलर हे त्याचे 2 मेन प्रकार आहेत. ओके. सो अल्झायमर्स म्हणजे काय एक्झॅक्टली? आणि हे व्हॅस्क्युलर म्हणजे आय थिंक नर्व्ह रिलेटेड आहे. ब्लड व्हेसल्स रक्तप्रवाहांशी रक्तप्रवाहांशी रिलेटेड. सो अल्झायमर्सला आपण म्हणू की डिजनरेटिव्ह आजार किंवा त्याच्यामध्ये ॲक्च्युली त्या आजाराचं जे निदान होतं ते अनफॉर्च्युनेटली ब्रेन बायोप्सीनीच होऊ शकतं, ज्याच्यामध्ये काही प्रोटीन डिपॉझिट्स ब्रेनमध्ये दिसतात अल्झायमर्समध्ये. सो त्याचं जे म्हणजे डायग्नॉस्टिक कॅरेक्टरिस्टिक म्हणावं तर दोज प्रोटीन डिपॉझिट्स वेन फाउंड इन ब्रेन वी कॅन सी इट इज अल्झायमर्स. ओके. पण ते आपल्याला व्यक्ती जिवंत असताना काही वेळेला स्कॅन्स आणि ह्याच्यातून थोडी आयडिया येते, पण कन्फर्मेटरी निदान त्या डिपॉझिट्स सापडल्याशिवाय होत नाही. ओके. पण अल्झायमर्स हा त्याच्यामुळे होणारा आजार आहे. ओके. व्हेरॅज व्हॅस्क्युलर डिमेन्शियामध्ये रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे युजली जे काही ब्रेनचा आकार श्रिंक होतो किंवा जे काही मेमरीचे प्रॉब्लेम्स उद्भवतात किंवा कामकाजातल्या ज्या अडचणी येतात त्याला मग व्हॅस्क्युलर डिमेन्शिया म्हणतात. की जिथे आयदर एखादी मोठी रक्तवाहिनी अफेक्ट झाली आहे किंवा खूप छोटे छोटे रक्तवाहिन्या अफेक्ट झाल्या आहेत आणि ज्याच्यामुळे आपल्याला मेंदूच्या कामकाजामध्ये अडथळे येत आहेत, अडचणी दिसत आहेत, ते व्हॅस्क्युलर डिमेन्शिया. ओके. आणि याचं ऑनसेट कुठल्याही वयात होऊ शकतं का? तुम्ही म्हणालात तसं की पर्टिक्युलर 60 नंतर किंवा 70 नंतर? अल्झायमर म्हणजे डिमेन्शिया हा जो आजाराचा प्रकार आहे आपण म्हणूयात की त्याचा जनरली 60च्या पुढे किंवा 65च्या पुढे आपल्याला दिसतात. हॅव्हिंग सेड दॅट ॲक्च्युली ह्या आजाराची सुरुवात किती आधीपासून होत असेल हे सांगणं खूप अवघड आहे, कारण हे खूप मल्टीफॅक्टोरियल
कॉजेस असणारे आजार आहेत, म्हणजे अनेकविध गोष्टी त्याला हातभार लावत असतात हा आजार होण्यासाठी. त्यामुळे कधी कधी त्याची सुरुवात मिडल एजपासून होत असावी अशी शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे त्याचे जे अगदी बेसिक प्रोसेसेस असतील, मे बी दे मे स्टार्ट इन 40s 50s. अर्थात ते आपल्याला दिसत नाहीत किंवा ते आपल्याला समजून घेता येत नाहीत किंवा त्याच्यासाठी काही टेस्ट्स नाहीत. म्हणजे हे अजूनही रिसर्च चालू आहे. दिस इज स्पेक्युलेशन ॲट द बेस्ट. पण लक्षणं जी दिसायला लागतात ती नक्कीच 60-65 नंतर दिसायला लागतात. म्हणजे आम्ही म्हणतो की डिमेन्शिया जनरली आणि अल्झायमर्स त्यातला जो मेन प्रकार आहे तो सर्वसाधारणपणे 65च्या पुढच्या वयोगटामध्ये दर 20 व्यक्तींपैकी एकाला, म्हणजे 5% लोकांना दिसतो. आणि जसजसं तुम्ही पुढच्या दशकात जाता, म्हणजे 75th इयर नंतर तो त्या वयोगटातल्या लोकांना 10 पैकी 1, 80च्या वयोगटातल्या लोकांना ऑलमोस्ट 5 पैकी एकाला तो असू शकतो. आणि जसं तुमचं वय वाढतंय तसं त्याचं प्रिव्हॅलन्स ज्याला म्हणतो आपण तो वाढत जातो. व्हॅस्क्युलर डिमेन्शिया अगेन हा उशिरा उतार वयात होणाराच आहे, पण बिकॉज त्याच्यामध्ये रक्तप्रवाह रिलेटेड सगळे फॅक्टर्स आहेत. ज्या लोकांना लॉंग स्टँडिंग आजार आहेत की ज्याच्यामुळे रक्तपुरवठा कमी होऊ शकतो, म्हणजे डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल म्हणजे हायपर कोलेस्ट्रॉलेमिया, आणि स्मोकिंग, ड्रिंकिंग, हार्ट हेल्थ अफेक्ट करणारे जे काही फॅक्टर्स आहेत ते ज्यांच्यामध्ये आहेत त्यांच्यामध्ये मग तो थोडासा आधीपासून पण दिसू शकतो. जेव्हा व्हॅस्क्युलर डिमेन्शियामध्ये जेव्हा स्ट्रोक किंवा पॅरालिटिक अटॅक येतो त्यावेळेला सडनली तो डिमेन्शिया म्हणजे मेमरी प्रॉब्लेम्स आणि एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स कमी होताना दिसतात. थोड्या प्रमाणात ते रिपेअर होतात, पण पुढचा जर का आला तर परत ते स्टेप लॅडर त्याचं डिझाईन दिसतं की सडनली एक ड्रॉप आहे, मग परत एक ड्रॉप आहे, मग परत एक ड्रॉप आहे. वेरॅज अल्झायमर्समध्ये इट्स मोर लाईक अ स्लोप ऑन विच यू आर गोइंग डाऊन हिल. सो स्लो स्टेडी प्रोग्रेशन असतं. बऱ्याचदा खरं सांगू तर मी म्हणेन क्लिनिकल पिक्चरमध्ये हे दोन्ही कोएक्झिस्टिंग असतात. पण त्यातल्या त्यात वेस्टर्न कंट्रीजमध्ये अल्झायमर्स डिमेन्शिया जास्त दिसतो, तिथे व्हॅस्क्युलर फॅक्टर्स कमी दिसतात. आणि आपल्या एशियन सबकॉन्टिनेंटमध्ये बिकॉज आपल्याला हे डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट रिलेटेड इलनेसेस आपल्याकडे प्रमाण त्याचं जास्त आहे, व्हॅस्क्युलर डिमेन्शियाचं पिक्चर हे जास्त आहे. जॉग्राफिकली पण थोडा फरक आहे. म्हणजे काही बाबतींमध्ये आता वेदर इट इज लाईफस्टाईल, वेदर इट इज जॉग्राफी, वेदर इट इज द जेनेटिक पूल दॅट वी हॅव, देर इज एथनिक डिफरन्सेस आपण जे म्हणतो, म्हणजे डिफरंट सबकॉन्टिनेंट्स विल हॅव डिफरंट प्रेझेंटेशन्स किंवा डिफरन्सेस इन द एज ग्रुप और पर्सेंटेज, ते सगळीकडेच दिसतात. त्यातल्या त्यात हा एक फरक जाणवण्यासारखा आहे. आपण युजली जे म्हणतो ना विसरभोळेपणा, हे लहान मुलंही म्हणतात अरे मी विसरलो, किंवा टीनेजर्स ऑल्सो ऑर मिड 40s 30s मध्ये सगळे म्हणतात की आय एम सो ॲब्सेंट माइंडेड, आय एम सो फॉरगेटफुल. आणि कम्पेअर्ड दॅट टू विथ ओल्डर पीपल लाईक माय मदर ऑल्सो इज क्लोज टू 80 नाव, ती चक्क विसरते. म्हणजे यू कॅन सी इट की नाही ती खरोखर विसरते. साधारणपणे आपल्या डेली लाईफमध्ये जो आपल्याला फॉरगेटफुलनेस जाणवतो तो बऱ्याचदा बॅकग्राऊंड थिंकिंग चालू आहे किंवा आपलं अटेन्शन तेवढं नाही एखाद्या गोष्टीकडे, आपण तेवढे फोकस्ड नाही आहोत. म्हणजे ऐकून न ऐकल्यासारखं किंवा बघून न बघितल्यासारखं असं जर का झालं असेल तर वी टेंड टू फॉरगेट. किंवा देर इज टू मच इन द हेड आणि 3-4 मेसेजेस एकत्र आलेत आणि मग त्यातला एखादा विसरून गेला. तर दॅट इज द काइंड ऑफ फॉरगेटफुलनेस दॅट वी हॅव. व्हेअर ॲज तुम्ही जे तुमच्या आईच्या वयाचं म्हणताय, आता त्यांच्या आयुष्यामध्ये जो फॉरगेटफुलनेस त्यांना जाणवतो
तो हे कुठलेही इंटरफिअरन्सेस नसून देखील जाणवतो. करेक्ट. म्हणजे दे आर नॉट मल्टीटास्किंग, दे आर नॉट ऑक्युपाईड, दे आर ॲक्च्युली हॅव्हिंग अ व्हेरी, समजा म्हणजे असं आपण एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत उदाहरण घेऊ की अगदी नॉर्मल गोष्टी चालू आहेत, 1 by 1 चालू आहेत, आणि तरी देखील त्यांना मेमरीचा प्रॉब्लेम येतोय. सो नवीन मेमरीज फॉर्म व्हायला जी डिफिकल्टी वय झाल्यावरती किंवा डिमेन्शियाचा आजार झाल्यावरती येते ती त्यांच्यामध्ये दिसते. त्यामुळे तो विसरभोळेपणा थोडासा वेगळा असतो. राईट. आणि त्याच्यामुळे तुम्ही जर का बघितलं तर त्या वयाच्या व्यक्तींमध्ये जुन्या गोष्टी छान आठवतात. हो. लॉंग टर्म मेमरी इज व्हेरी गुड, वेअर ॲज शॉर्ट टर्म मेमरी म्हणजे आजच्या दिवसात काय घडलं, ह्या आठवड्यात काय घडलं, किंवा मागच्या 2 महिन्यापूर्वी काय घडलं, किंवा ह्या 1-2 वर्षात काय घडलं, त्या मेमरीज थोड्याशा पुसट, थोड्याशा जंबलडाप किंवा कधी कधी नसतातच. राईट. आणि रिसेंट मेमरी लॉस हा डिमेन्शियाचा जास्त काय म्हणूयात ते लक्षण जास्त आहे. ओके. लॉंग टर्म मेमरी इज व्हेरी वेल प्रिझर्व्ड. सो इवन कधी कधी म्हणजे आता तुमच्याशी बोलताना मला पेशंट्स आणि नातेवाईक आठवतात. ते म्हणतात त्यांची मेमरी काहीही प्रॉब्लेम नाही आहे, त्यांना छान त्यांच्या सगळ्या मित्रांची नावं आठवतात, त्यांचं सगळं बालपण कुठे गेलं आठवतं, त्यांच्या सगळ्या जुन्या मेमरीज व्यवस्थित आहेत. सो त्यांना मेमरीचा प्रॉब्लेम नाही आहे, ते फक्त चिडचिड करतात. ओके. आणि दॅट चिडचिड इज बिकॉज माझा चष्मा कुठे ठेवलाय मला आठवत नाही, माझी किल्ली कुठे ठेवली आहे मला आठवत नाही, किंवा तू मला हा निरोपच दिला नाहीस. व्हेअर ॲज आता ही जी मी 3 उदाहरणं दिली त्याच्यामध्ये बिकॉज त्या व्यक्तीला विसर पडलाय, चष्मा कुठे ठेवलाय, किल्ली कुठे ठेवली आहे, किंवा निरोप दिला होता पण लक्षात नाहीये, आणि विसर पडलाय हे त्याला पण जाणवत नाहीये आणि इतरांना पण जाणवत नाहीये. त्यामुळे इट इज जस्ट अ फ्रिक्शन. राईट. सो लक्षण ऍक्च्युली असतं विसरभोळेपणा, पण दिसताना चिडचिड दिसते, किंवा दिसताना अँझायटी दिसते, किंवा दिसताना डिप्रेशन दिसतं. पण दॅट इज बिकॉज ऑफ द रिसेंट मेमरी प्रॉब्लेम्स. राईट. आणि लोकांना वाटतं मेमरी छान आहे, सगळे उदाहरण मिळालं आहे. हां. सो ह्याचं डायग्नोसिस आपण कसं करतो? युजली डिमेन्शियामध्ये मी म्हटलं तसं की बऱ्याचदा मिक्स डिमेन्शियाज असतात. राईट. आणि दोन्ही म्हणजे डिमेन्शिया ॲक्च्युली ट्रीटेबल आहे पण क्युरेबल नाही आहे. ओके. सो काहीही कोणीही दावा केला तरी कम्प्लीट रिव्हर्सल टू नॉर्मलसी ते होत नाही. ओके. ट्रीटमेंट देऊन आपण छान त्याला स्टेबिलाइज करायचा प्रयत्न करू शकतो, त्याची प्रोग्रेस आपण स्लो डाऊन करायचा प्रयत्न करू शकतो. ओके. हॉल्ट करायचा प्रयत्न करू शकतो. अच्छा. सो ते सगळं आहे, म्हणजे ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत. हां. पण कम्प्लीट क्युअर म्हणजे मला टायफॉइड झाला, मी अँटीबायोटिक्स घेतली आणि आय एम क्युअर्ड, हे स्टेटमेंट जसं आहे तसं डिमेन्शियाचा मला समजा जर आजार झाला, मी ट्रीटमेंट घेतली आणि मी क्युअर झालो असं नाही होत. नाही. सो तो एक डिफरन्स आहे. हॅव्हिंग सेड दॅट, आपण डायग्नोसिस करताना या दोन्ही फॅक्टर्स, हे जे दोन्ही महत्त्वाचे टाईप्स आहेत, सबटाईप्स आहेत, ते दोन्ही आपण बघतो, किंवा त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही सबटाईप्स नाही आहेत ना ते शोधण्यासाठी 3 प्रकारचे आपल्याकडे डायग्नॉस्टिक पद्धती आहेत असं आपण म्हणू, किंवा त्या तिन्ही गोष्टींची आपल्याला गरज पडते. ओके. सो पहिलं आहे रक्ताच्या तपासण्या. ओके. त्याच्यामध्ये आपण नॉर्मल रुटीन ज्या काही रक्ताच्या तपासण्या करतो त्या सर्व रक्ताच्या तपासण्या आम्ही करतो, कारण की हार्ट हेल्थ कशी आहे हे म्हणताना तुम्हाला डायबिटीज नाही ना, कोलेस्ट्रॉल नाही ना, हार्ट व्यवस्थित चालू आहे ना, म्हणजे ECG व्यवस्थित आहे ना, लिव्हर आणि किडनी पण व्यवस्थित फंक्शनिंग आहे ना, सो आतलं सगळं मेकॅनिझम छान आहे ना, हे बघायला आपण रक्ताच्या तपासण्या करतो. त्यातल्या 2
मेन मी मुद्दाम इथे उल्लेख करेन की थायरॉइड फंक्शन टेस्ट आणि B12 व्हिटॅमिन किंवा जनरली व्हिटॅमिन डेफिशियन्सी D3 आणि B12 या मोर कॉमनली. पण व्हिटॅमिन डेफिशियन्सीज आम्ही नक्की बघतो. कारण की स्पेशली थायरॉइड डेफिशियन्सी आणि व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सीमुळे पण ऑलमोस्ट डिमेन्शियासारखं दिसणारं पिक्चर निर्माण होतं. मेंदू स्लो डाऊन होतो, मेमरी प्रॉब्लेम्स येतात, गडबड गोंधळ व्हायला लागतो. पण ते जर का वेळेत पकडलं आणि वेळेत ट्रीट केलं तर ते रिव्हर्सिबल आहे, म्हणून त्याला रिव्हर्सिबल डिमेन्शिया म्हणतो. सो या सगळ्या रक्ताच्या तपासण्या आपण करतो. सेकंड इज ॲक्च्युली ब्रेन रिलेटेड, EEG आणि MRI स्कॅन. मोर कॉमनली MRI स्कॅन आम्ही करतो, कारण की त्याच्यामध्ये मेंदूचं श्रिंकेज किती झालंय ते आपल्याला दिसतं. अल्झायमर्स असू देत, व्हॅस्क्युलर असू देत, मेंदूमध्ये कुठे रक्तपुरवठा कमी जास्त झालाय का, किंवा त्याच्या कुठल्या भागाचं श्रिंकेज जास्त दिसतंय, त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याचदा आयडिया येते की आपल्याला कुठल्या टाईपचा डिमेन्शिया आहे. म्हणजे व्हॅस्क्युलर डिमेन्शिया असेल तर कुठेतरी छोटे छोटे भाग रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे इन्फार्क्ट्स आम्ही म्हणतो त्याला, तसे दिसतात. वेरॅज अल्झायमर्समध्ये ब्रेन तसा दिसायला ठीक दिसतो, पण अगदी त्याचा साईज कमी झालेला असतो आणि त्यातल्या ज्या मोकळ्या स्पेसेस असतात MRI स्कॅनमधल्या तशा खूप मोठ्या प्रॉमिनंट दिसतात. जो मेंदू असा त्या कवटीच्या स्पेसमध्ये भरायला पाहिजे तो असा सुकलेल्या अक्रोडासारखा आपण म्हणू की तो असा श्रिंक झाला आणि ओपन स्पेसेस जास्त आहेत ते दिसतं. सो MRI ब्रेन युजली हेल्पफुल ठरतो. आणि या ब्रेन रिलेटेड 2 तपासण्या. आणि तिसरं म्हणजे ज्या आपण म्हणू की मेमरी टेस्ट. सो त्याच्यामध्ये मग स्क्रीनिंग टेस्ट मेन आम्ही कॉमनली करतो की जेव्हा आम्हाला डाऊट येतो की या व्यक्तीला डिमेन्शिया असण्याची शक्यता आहे आणि रिस्क फॅक्टर्स पण दिसत आहेत, क्लिनिकल पिक्चर पण दिसतंय. म्हणजे एस्पेशली या तिन्हीच्याही आधी मी सांगायला विसरले की त्या व्यक्तीशी होणारा इंटरव्ह्यू हा सगळ्यात जास्त माहिती देणारा असतो. त्या व्यक्तीचं वागणं, बोलणं, इवन ड्रेसिंग सेन्स, समटाईम्स व्होकॅब्युलरी, ह्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला कळतं की मेंदू किती काम करतोय, कसा काम करतोय, कुठे गडबड होतीये. आणि त्याच्यातून बऱ्याचदा आयडिया येते की व्हॉट आर वी डीलिंग विथ. आणि मग त्याच्याशी रिलेटेड स्पेसिफिक जर का स्क्रीनिंग मेमरी टेस्ट आम्ही केली तर मग मेंदूच्या विविध भागांचं फंक्शन आपल्याला त्या एका स्क्रीनिंग टेस्टमध्ये कळू शकतं. स्पेशली आम्ही मिनी मेंटल स्टेट एक्झामिनेशन म्हणून एक टेस्ट असते ती करतो, विच टेक्स हार्डली अबाउट 10 to 15 minutes. आणि ऑल द पेशंट नीड्स एक चष्मा, हिअरिंग एड आणि पेन. सो म्हणजे ते फक्त क्वेश्चन आन्सरची टेस्ट असते. सो अशी छोटीशी स्क्रीनिंग टेस्ट केली तरी फक्त मेमरी नाही तर त्या व्यक्तीचं ओरिएंटेशन कसं आहे, त्या व्यक्तीचं सिक्वेन्सिंग ऑफ टास्क्स कसं आहे, त्या व्यक्तीला सिरियल इन्स्ट्रक्शन्स दिल्या तर त्या वन आफ्टर द अदर लक्षात राहतात की नाही, किंवा कॉपिंग स्किल्स म्हणजे ड्रॉइंग स्किल्स कशी आहेत, सेंटेन्स कन्स्ट्रक्शन कसं आहे, नेमिंग कसं आहे, रिटन लँग्वेजचं कॉम्प्रिहेन्शन कसं आहे. अशा खूप साऱ्या त्याच्यामध्ये डिपार्टमेंट्स आणि वेगवेगळ्या काय म्हणूयात सब कॅटेगरीज आहेत. तशी छोटीशी छानशी टेस्ट आहे, पण ती आपल्याला खूप सारी माहिती देऊन जाते. सो ती आम्ही युजली म्हणजे मी माझ्या क्लिनिकमध्ये कायम करते. आणि त्याच्यावरून बऱ्याचदा इवन कॅटेगराईज करणं हे शक्य होतं. म्हणजे माइल्ड स्टेटमध्ये आहेत का अजून डिमेन्शिया म्हणावा तसं नाहीये, पण लक्ष ठेवण्याची गरज आहे का ते एकदम ॲडव्हान्स्ड लेवलला आहे. सो हे आपल्याला कळतं आणि मग ते मॉनिटरिंगला पण उपयोगी पडतं. ह्या छोट्या टेस्टच्या व्यतिरिक्त काही एक्सटेन्सिव्ह टेस्ट्स आहेत की ज्या आम्ही पेशंट्सच्या बाबतीत कधी कधी करायला सांगतो जेव्हा आम्हाला स्पेसिफिक माहिती हवी असते की कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काय पेशंटला अडचणी येते आणि कुठलं डिपार्टमेंट अजूनही व्यवस्थित आहे. सो डिपार्टमेंट व्यवस्थित आहे म्हणजे लँग्वेज जास्त अफेक्ट झाली आहे, त्या पद्धती शब्द
जास्त अफेक्ट झालेत, का पर्सनॅलिटी आणि ऑर्गनायझेशन जास्त अफेक्ट झालंय. काही लोकांची भाषा छान असते, पण त्यांना जर का घड्याळात किती वाजलेत हे विचारलं तर त्यांना नाही कळत, कारण त्यांचं ज्याला मी व्हिज्युओ स्पेशियल सॉर्ट ऑफ एरिया जो असतो तो अफेक्टेड असतो. किंवा काही लोकांना नॉर्मल दिसतात ते, पण फक्त शब्दच आठवत नाहीत. किंवा काही लोकांची पर्सनॅलिटी चेंज होताना दिसते, किंवा काही लोकांना सिक्वेन्सिंग जमत नाही. तर मेंदूचे जे विविध लोब्स असतात, विविध एरियाज असतात की जे वेगवेगळ्या विभागांचं कामकाज बघतात, तर ते कुठले विभाग जास्त अफेक्टेड आहेत आणि कुठले विभाग अजूनही चांगलं काम करतायत हे शोधण्याची पण गरज असते, कारण त्याच्यावरती इनफॅक्ट पुढच्या ट्रीटमेंट रिलेटेड काही आम्हाला गोष्टी मदत करू शकतात. सो यात ओव्हरऑल 3 प्रकारच्या टेस्ट्समुळे आपण डायग्नोसिस करू शकतो, क्लिनिकल डायग्नोसिस करू शकतो. फॅसिनेटिंग आहे हे, खरंच फॅसिनेटिंग आहे. आय फील लाईक अंडरगोईंग अ टेस्ट माय सेल्फ. एनी टाइम. असं करू शकतात का लोक येऊन, म्हणजे नॉर्मल लोक ज्यांना चेक करायचं की बाबा सगळं ठीक आहे ना वगैरे? ॲब्सोल्युटली. इट इज म्हणजे इट इज मोर लाईक अ क्वेश्चन आन्सर टेस्ट, मोर लाईक ॲप्टिट्यूड टेस्ट आपण जसे शाळेमध्ये द्यायचो तसं, की ज्याच्यामध्ये ब्रेनची जी काही एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स आहेत ती सगळी टेस्ट होतात. सो असं काही असं ऍक्च्युली करायला हवं नाही का लोकांबरोबर? 60च्या पुढच्यांनी करावं, किंवा ज्यांच्यामध्ये थोडे रिस्क फॅक्टर्स जास्त आहेत त्यांनी नक्की करावं. आणि हे सगळे जे आजार आहेत हे जेनेटिक असतात का? आणि दुसरा प्रश्न की हे अगदी लहान मुलांना, म्हणजे जन्म व्हायच्या आधी किंवा अगदी लहानपणी असताना आपल्याला कळू शकतात का की बाबा होण्याचे चान्सेस आहेत? नाही. डिमेन्शिया हे जे आजार आहेत ते मल्टीफॅक्टोरियल आहेत, आणि खूप त्याचं म्हणजे आम्ही कॉम्प्लेक्स इटिओलॉजी म्हणतो की त्याच्यामध्ये अनेकविध घटकांचा हातभार असतो. आणि त्याच्यामुळे तसं त्याला आधीपासून टेस्ट करणं हे शक्य नाही अजून तरी. पुढे काय होईल माहिती नाही, पण अजून तरी शक्य नाही. सेकंडली, हे आजार लहान मुलांचे नाही आहेत, म्हणजे हे आजार वयस्कर लोकांचे आहेत. आपण म्हणू की डेव्हलपमेंटल आजार नाही आहेत हे. त्यामुळे अगदी लहानपणी ते नाही कळत. त्यावेळेला ब्रेनची डेव्हलपमेंट अजून होत असते, त्यावेळेला त्या मेंदूची वाढ अजूनही होत असते. बरं, ह्याच्यात लाईफस्टाईलचा तर आय एम शुअर खूप भरपूर आहे, हातभार आहे ना? येस. स्लीप, आय गेस. स्लीप, न्यूट्रिशन, एक्सरसाइज, रिलॅक्सेशन, एव्हरीथिंग विल प्ले अ रोल. एव्हरीथिंग विल मॅटर. आणि तुम्ही म्हटलात तसं की द मोस्ट इग्नोर्ड, निग्लेक्टेड येट मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इज स्लीप. कारण झोप तुमची जेवढी छान असते, 7 ते 8 तासाची झोप व्यवस्थित असणं, त्याने मेंदूची हेल्थ जी चांगली राहते तेवढ्या, म्हणजे दिस इज वन ऑफ द मोस्ट असं म्हणू अंडरमाइंड ट्रीटमेंट स्ट्रॅटेजी, की तुमची झोप तुम्ही व्यवस्थित करा तर तुमचे चान्सेस ऑफ कॉग्निटिव्ह डिक्लाइन रिड्यूस. आणि त्याच्या जोडीला मग बाकी सगळं आहेच. कारण न्यूट्रिशन तुमचं किती वेल बॅलन्स्ड आहे, तुम्ही काय काय खाता, इनफ विटामिन्स मिळतात की नाही, इनफ प्रोटीन्स मिळतात की नाही, इनफ फॅट्स, गुड फॅट्स मिळतात की नाही, हे सगळं त्याच्यामध्ये येतं. सो वेल बॅलन्स्ड डाएट इज इक्वली इम्पॉर्टंट. एक्सरसाइज इज इम्पॉर्टंट. राईट. एक्सरसाइजमध्ये पण तुम्ही कार्डिओ ॲक्टिव्हिटीज ज्याला म्हणता, की ज्याच्यामुळे तुमचा रक्तप्रवाह सुधारणार आहे, तुमची हार्ट हेल्थ चांगली राहणार आहे. सो स्पेसिफिकली इंटेंडेड फॉर इन्क्रीजिंग हार्ट रेट आणि एरोबिक एक्सरसाइजेस ते महत्त्वाचे आहेच. पण त्याच्या जोडीला स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइजेस जे अगेन खूप कॉमनली निग्लेक्टेड आहेत, ते करणं गरजेचं आहे. म्हणजे वेट्स, डम्बेल्स, रेझिस्टन्स बँड्स किंवा बॉडी वेट वापरून केलेले एक्सरसाइजेस, स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइजेस, दे आर फाउंड टू बी व्हेरी व्हेरी इफेक्टिव्ह.
योगामधले पोश्चर्स मेंटेन करणं हा जो एक भाग आहे, म्हणजे योगा नॉट फॉर फ्लेक्सिबिलिटी पण योगा फॉर द मेन पर्पज ऑफ योगा, की ज्याच्यामध्ये स्टेबिलिटी, पर्पजफुल तुम्ही चॅलेंजेस देता ब्रेनला विविध पोश्चर्सनी, हे जे आहे दॅट इज ब्रेन ट्रेनिंग. सो दॅट काइंड ऑफ योगा हे सगळ्याचं जर का अगेन एव्हरीथिंग इज नीडेड. So if you have good balance of these exercises in your life, they will help immensely. आणि एक्सरसाइजच्या बरोबर रिलॅक्सेशन, कारण स्ट्रेस लेवल कमी करायला, जनरली बॉडीचा बर्निंगचा रेट कमी करायला ज्या काही कामिंग रिलॅक्सिंग ऍक्टिव्हिटीज तुम्ही करता, वेदर दे आर मेडिटेशन, वेदर दे आर रिलॅक्सेशन टेक्निक्स, वेदर दे आर काय म्हणूयात आपण एनी हॉबीज, किंवा वेदर दे आर जस्ट काय म्हणू पीसफुल माइंडफुल ऍक्टिव्हिटीज, समथिंग टू काम युअर सेल्फ डाऊन. राईट. सो ह्या सगळ्या लाईफस्टाईल चेंजिंग ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तेवढ्याच महत्वाच्या आहेत. मेंदूला चालना देण्याकरता पझल्स किंवा हे सुडोकू, स्क्रॅबल वगैरे असे बरेचसे येतात, त्याच्याने मदत होऊ शकते. डेफिनेटली. कारण तुम्ही सारखं म्हणजे विचार करायला किंवा प्रवृत्त होता ना ते सॉल्व्ह करायला प्रॉब्लेम. सो अगेन दिस इज पार्ट ऑफ मेंटल एक्सरसाइजेस. दीज आर मेंटल ब्रेन एक्सरसाइजेस ना. जसं आपण शारीरिक एक्सरसाइजचं म्हटलं तसं मेंटल एक्सरसाइजेस डेफिनेटली हेल्प. एस्पेशली जर का तुम्ही नवीन गोष्टी शिकत राहिलात किंवा तुम्ही हे पझल्स सर्व प्रकारची पझल्स करत राहिलात. अगेन म्हणजे फक्त शब्दकोडं नाही, पण शब्दकोडं आहे की ज्याच्यात शब्द आहेत, सुडोकू आहे ज्याच्यामध्ये अंक आहेत पण इट इज मोर ऑफ अ लॉजिक गेम, किंवा काही वेळेला कार्ड गेम्स असतात, काही वेळेला कनेक्शन्स फाइंड आउट करायची पझल्स असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या ब्रेनची वेगळी डिपार्टमेंट्स वापरली जातात की ह्या दोन्हीतली सिमिलॅरिटी शोधा, किंवा ह्या सगळ्या ग्रुपमधले सब ग्रुप्स करा. जसं लहान मुलांना ब्लॉक्सचा गेम असतो की ज्याच्यामध्ये 4 रंगाचे 4 शेप्सचे ब्लॉक्स असतात आणि मग मुलांना आपण सांगतो की त्याचे वेगवेगळे गट कर, वेगवेगळे ग्रुप्स कर. मग आयदर इट कुड बी कलर्ड ग्रुप्स, किंवा इट कुड बी सेम शेप ग्रुप्स, किंवा इट कुड बी अ पिक्चर दॅट कॅन बी क्रिएटेड बाय युझिंग 4 डिफरंट शेप्स. पण ते वेगवेगळ्या प्रकारे रिऑर्गनाइज कसं करायचं त्याच्यासाठीचे एक्सरसाइजेस असतात. देअर कुड बी आपण असं म्हणू की पॅटर्न्स फाइंड करायचे एक्सरसाइजेस असू शकतात की ज्याच्यामध्ये अगेन सो बेसिकली अ व्हरायटी ऑफ पझल्स, व्हरायटी ऑफ गेम्स विच sometimes may use the languages, words, or don't use languages at all. Non-verbal आम्ही म्हणतो की जे पिक्चर्स, कलर्स, म्युझिकल नोट्स किंवा अशा टाईपचे आहेत, साऊंड्स किंवा पॅटर्न्स, रेकग्नायझिंग पॅटर्न्स, हे जे आहेत ते जर का तुम्ही सगळे करत राहिलात तर इट स्टिम्युलेट्स द ब्रेन आणि इट इज डेफिनेटली हेल्पफुल. ह्याच्यामध्ये नवीन काहीतरी शिकणं, नवीन लँग्वेज शिका, नवीन स्किल शिका, नवीन काहीतरी करा. ते नवीन करताना तुमच्या ब्रेनला डेफिनेटली नवीन काहीतरी डिपार्टमेंट्स क्रिएट करायला लागतात. सो त्या सेल्स वेगळ्या पद्धतीने तुम्हाला प्रोटेक्ट करतात. सो न्यूरोप्लास्टिसिटीच्या दृष्टीने हे खूप खूप महत्वाचं आहे. आता आपण हे जे बोललो हे तर डेफिनेटली गोज विदाउट सेइंग. करेक्ट. की व्यवस्थित झोप लागते, कारण युजली वय जसं होतं तसं त्यांची झोप पण कमी होते. वयस्कर व्यक्ती म्हणतात मला 3 तास झोप पुरते. ते का होतं असं डॉक्टर? सॉरी दॅट्स अ लिटल ऑफ द टॉपिक, पण येस इट इज पार्ट ऑफ एजिंग प्रोसेस ना. आणि जर का ती फारच कमी आहे असं जाणवलं तर आम्ही म्हणतो की नॅचरल
नॉट टिपिकली नॅचरल, पण मेलॅटोनिन नावाचं जे हॉर्मोन आपल्या झोपेसाठी आपल्या शरीरामध्ये काम करत असतं ते आपण गोळीच्या स्वरूपात देऊन ती झोप मोर क्लोजर टू नॅचरल आर्किटेक्चर ऑफ स्लीप आपण नेऊ शकतो विदाऊट एनी ॲडेड रिस्क्स किंवा साईड इफेक्ट्स. सो ती झोप जी कमी होते त्याला अगेन खूप कारणं अवेलेबल रिस्पॉन्सिबल असतात, पण ती झोप नीट करणं हे तेवढंच महत्वाचं आहे की म्हणजे मला एवढी झोप पुरते असं म्हणून ॲक्च्युली सोडून नाही द्यायला पाहिजे. साधारण 6 ते 7 तासाची तरी झोप होणं हे उपयोगाचं असतं. बॅलन्स न्यूट्रिशन, आता कधी कधी दात नसतात तर दात नाहीत किंवा बाकीचे काही आजार आहेत म्हणून फूडचे रेस्ट्रिक्शन्स असतात, पण मग त्याच्यामध्ये काय काय ऑल्टरनेटिव्ह आपल्याला जमू शकतात किंवा काही टॅबलेटच्या फॉर्ममध्ये सप्लिमेंट्सच्या फॉर्ममध्ये आपल्याला देता येतात का. अलॉंग विथ दॅट ॲक्च्युली डिमेन्शिया अल्झायमर्स जो असतो त्याच्यासाठी काही औषधं अवेलेबल आहेत. ओके. की मगाशी जे मी म्हटलं अल्झायमर्समध्ये प्रोटीन डिपॉझिट्स होतात ब्रेनमध्ये आणि म्हणून ब्रेनच्या सेल्स एक 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 कमी होऊन त्याचा साईज कमी होतो. तर ती प्रोसेस कमी होण्यासाठी काही औषधं आहेत आणि ती आम्ही देतो. तर ती युजली आपण म्हणू की टाइम लिमिटेड नसतात, ती ऑनगोईंग मेडिसिन्स असतात. म्हणजे ती देत राहायची. बऱ्याचदा त्याला साईड इफेक्ट्स नसतात, ती खूप स्पेसिफिक कामाची स्पेसिफिक औषधं असतात आणि त्यामुळे त्याला बाकीच्या बॉडीवरती काही त्याचा साईड इफेक्ट होईल. एस्पेशली लोकांना ॲलोपॅथिक औषधं आणि सायकियाट्रिक औषधं म्हटलं की पहिल्यांदा लिव्हर आणि किडनीची काळजी वाटते, पण ही औषधं त्याला डॅमेज नाही करत. म्हणजे ती सेफ्टीच्या सगळ्या टेस्ट्समधून पार होऊनच आलेली आहेत आणि त्यातली काही औषधं अवेलेबल आहेत की जे आपण देऊ शकतो आणि त्याचा परिणाम म्हणून मी म्हणेन काही जणांमध्ये आम्हाला थोडीशी इम्प्रूव्हमेंट पण दिसते. म्हणजे त्यांचं डेली लिव्हिंगमधल्या ज्या काही अडचणी येत होत्या त्या थोड्याशा सुधारताना दिसतात, पण मेनली बहुत करून केसेसमध्ये निदान त्यांचा इंडिपेंडन्स किंवा सेल्फ रिलायन्स हा बराच काळ टिकून राहतो. आणि ही एक मोठी अचीवमेंट डिमेन्शियामध्ये आम्ही मानतो की ॲज लॉंग ॲज द पर्सन इज हॅव्हिंग अ बाथ हिमसेल्फ ऑर हरसेल्फ, इटिंग ऑन हिज ओन ऑर हर ओन, किंवा तुम्हाला अजून करन्सी तुम्ही विसरला नाही आहात किंवा तुम्ही घरचा पत्ता विसरला नाही आहात किंवा तुम्ही आंघोळ कशी करायची हे विसरला नाही आहात. कारण हे ॲडव्हान्स डिमेन्शियामध्ये व्हायला लागतं की लोकांना नाही कळत की आंघोळ कशी करायची, जेवायचं कसं. म्हणजे ताट समोर असतं पण ते बघत राहतात, कधी कधी त्यांना खाता नाही येत. सो ही जी स्किल्स आहेत, अगेन इट इज द लॉस्ट स्किल्स मीन्स की तुमची क्वालिटी ऑफ लाईफ तेवढी जास्त बिघडणार आहे आणि तुम्ही जास्त डिपेंडंट होणार आहात ऑन समबडी टू बी देअर ऑल द टाईम. सो काही वेळेला औषधांनी जर का इवन हे हॉल्ट करता आलं, म्हणजे असा मेजर खूप फरक नाही दिसला, पण औषधं चालू आहेत आणि नॉर्मल लाईफ चालू आहे, इट्स अ गुड इनफ क्रायटेरियन टू कंटिन्यू विथ द मेडिसिन्स. पण तशी मेडिसिन्स आहेत अवेलेबल. व्हॅस्क्युलर डिमेन्शिया जर का जास्त वाटला तर जी तुमची नॉर्मल डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल कंट्रोल करणारी, हार्ट रेट कंट्रोल करणारी जी औषधं आहेत जे तुमचे नॉर्मल फिजिशियन रेग्युलरली देत आहेत, ते घेऊन ते स्टेबल ठेवणं, जास्तीत जास्त स्टेबल ठेवणं हे महत्त्वाचं काम असतं. आणि ती पण म्हणजे तो ट्रीटमेंटचाच एक भाग आपण म्हणूयात. राईट. आणि मग मेंटल ॲक्टिव्हिटीज नक्कीच जेवढ्या ज्याला जशा जमतील तशा करत राहायच्या. बऱ्याच केसेसमध्ये पाहिलंय की कितीतरी वेळा त्यांना हॅल्युसिनेशन्स होतात, भास होतात किंवा भीती वाटायला लागते. आय रिमेंबर इन माय फादर्स केस, ही वुड लुक ॲट हिज ओन रिफ्लेक्शन. त्यांना वाटायचं की त्यांचे वडील उभे आहेत समोर, कारण ही हॅड स्टार्टेड लुकिंग लाईक हिज फादर. तर अरे बाबा उभे आहेत आणि मग ते बाबांची गप्पा मारतायत, तुम्ही इथे काय करताय, तुम्ही मला न्यायला आलात का वगैरे, यु नो. सो हा काय प्रकार आहे मग? हे एक्स्ट्रीम केस झाली नाही का? येस. ह्याच्यामध्ये अगेन म्हणजे मगाशी आपण ट्रीटमेंटबद्दल बोलताना
गुड यू ब्रॉट दिस अप, कारण की हे जे सेकंडरी प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे आयदर इट कुड बी लॉस ऑफ कॉन्फिडन्स, आयदर इट कुड बी अँझायटी की मी एकटी कशी करू, सारखं कोणीतरी बरोबर पाहिजे, किंवा इट कुड बी हॅल्युसिनेशन्स, किंवा हे जे लॅक ऑफ रेकग्निशन ऑफ सेल्फ इमेज, म्हणजे आरशातलं रिफ्लेक्शन, ह्या गोष्टींमुळे होणारे जे काही इमोशनल डिस्टर्बन्सेस किंवा बिहेवियरल डिस्टर्बन्सेस, कारण मग आर्ग्युमेंट्स होऊ शकतात, ऐकत नाहीत लोक, कधी कधी स्टबर्न होतात जास्त, की मी म्हणतोय तेच खरं आहे, आणि ते तसं परसिव्ह करत असतात, म्हणजे त्याच्यात त्यांची चूक नसते, पण त्यांचं परसेप्शन हे तेच असतं आणि आपल्या परसेप्शनपेक्षा ते वेगळं असतं, पण त्यांना ते जमत नाही बदलणं, आणि त्यामुळेचे जे कॉन्फ्लिक्ट्स होतात किंवा त्याच्यामुळेचे जे प्रॉब्लेम्स होतात, तर ते सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट आम्ही सगळ्याला देत असतो. म्हणजे जेव्हा अँझायटी खूप जास्त आहे असं वाटतं, म्हणजे आता लास्ट वीक माझ्याकडे एक 76 वर्षाच्या बाई आल्या होत्या, आणि त्यांना सारखं मुलगा किंवा नवरा किंवा सून घरात असावी असं वाटतं, कारण की त्यांना तो म्हणजे सारखं असं वाटतं काही झालं तर काय होईल, काही झालं मला जमेल का नाही, मला स्वयंपाक म्हणजे स्वयंपाकाला बाई आहेत पण मला त्यांना सांगता येईल की नाही, किंवा मला काही झालं तर काय, आणि त्यांना ती अँझायटी खूप त्रास देते, आणि त्याच्यामुळे मग बाकीचे त्यांचे फॅमिली मेंबर्सचं आयुष्य हे थोडंसं डिस्टर्ब झालंय, कारण कोणी ना कोणीतरी मग कॉन्स्टंटली त्यांच्याबरोबर राहायला लागतं, किंवा काही वेळेला खूप जास्त डिप्रेस्ड वाटतं की आता माझं काही खरं नाही, आणि मला ह्याच्यातून काही बाहेर पडता येणार नाही, आणि म्हणून ते सगळं सोडून देतात, म्हणजे मग बाकीच्या गोळ्या औषधांकडे, बाकीच्या व्यायामाकडे पण मग लक्ष राहत नाही. सो डिप्रेशन येतं, तर अँझायटीला अँझायटीची मेडिसिन्स किंवा त्याची ट्रीटमेंट देतो, डिप्रेशनला देतो. काही व्यक्तींमध्ये पार्ट ऑफ डिमेन्शिया हा हॅल्युसिनेशन्स आणि एस्पेशली व्हिज्युअल हॅल्युसिनेशन्स खूप येतात. म्हणजे तुम्ही म्हटलात तसं की दिसतात, एस्पेशली तुमच्या वडिलांचं जे म्हटलात दॅट इज, तो मी थोडासा वेगळा प्रकार म्हणेन, कारण त्याच्यामध्ये ही इज नॉट एबल टू रेकग्नाइज हिमसेल्फ, आणि सो इट इज अ मिस्टेकन आयडेंटिटी. पण काही व्यक्तींना तर आपण बोलतोय आणि इथे कोणीतरी येऊन बसलंय. अगेन माझ्या एक पेशंट आहेत, त्यांना त्यांचे एक जावई दिसायचे रोज खाली दरवाजात उभे असलेले, आणि ते जावई जाऊन म्हणजे ही हॅड पास्ड अवे 5 years बॅक, पण त्यांना ते दिसायचे, आणि म्हणून त्या म्हणायच्या तुम्ही दार का नाही उघडतात, ते आलेत आणि तुम्ही दार नाही उघडतात, ते बघा खाली दिसतायत मला. शी वुड सी फ्रॉम द बाल्कनी, आणि शी वुड फील की ही स्टँडिंग देअर, ते तिथे उभे आहेत आणि कोणीच दार उघडत नाहीये. सो त्याच्यावरून कॉन्फ्लिक्ट्स होऊन होऊन ते म्हणजे आले होते, पण ऍक्च्युली द रिझन वॉज शी वॉज हॅल्युसिनेटिंग. आणि मग हॅल्युसिनेशन्स जर का होत असतील तर त्याला थांबवायला औषधं आपल्याला द्यायला लागतात. लॉस ऑफ रेकग्निशनचं मला आणखीन एक माझे पेशंट आठवले की कधी कधी त्यांच्या मेमरीज, बिकॉज दे आर फेडिंग आणि न्यू मेमरीज आर नॉट फॉर्मिंग. बेसिकली आपल्याला आपला चेहरा पण कसा लक्षात राहतो, किंवा आपण लहानपणापासून जेव्हा स्वतःला मोठं होताना बघतो, तर वी टेंड टू लिंक ऑल दोज सिरियल इमेजेस इन आवर हेड ॲज वन फाईल. वाव, ओके. आणि मग आता नवीन नाही ना अटॅच करता येईल, त्यामुळे मग आता हे कोण आहे, किंवा इव्हन बाकीच्या लोकांना ओळखायला त्यांना अवघड जातं. म्हणजे माझे जे पेशंट आहेत त्यांचा मुलगा आता 50 वर्षाचा आहे, आणि त्यांना त्यांच्या मुलाची जी मेमरी आहे ती तो 40 वर्षाचा असतानाची, म्हणजे 10 वर्ष आधीचे. तर आता त्याची दाढी पांढरी व्हायला लागली आहे, किंवा आता त्याला थोडंसं इथून केस जायला लागलेत, आणि ही इज लुकिंग मोर लाईक ॲक्च्युली हिज मामा. तर ते म्हणतात की हा काय, हा माझा बायकोचा भाऊ आहे. ते त्याला मुलगा म्हणून ओळखत नाहीत, ते त्याला बायकोचा भाऊच म्हणतात. ओके, दिस इज हाऊ ते ओळखायचं. कारण की त्यांच्या डोक्यातली जी इमेज आहे, द वन दॅट लुक्स सिमिलर टू इट, म्हणून तुम्ही तुमच्या वडिलांचं जे म्हटलात की ही वुड थिंक की हिज फादर इज स्टँडिंग देअर,
But that is the image that is already existing, and now this images matches up with it much more. जेव्हा जेव्हा डिमेन्शियाचे पेशंट्स माझ्याकडे येतात तेव्हा आम्ही सांगतो की वन हॅज टू मेक अ कार्ड, आणि दॅट लॅमिनेटेड कार्ड स्टेज विथ द पर्सन एव्हरी डे. ओके. म्हणजे त्यांच्या पायजम्याच्या खिशात असू देत. आम्ही हे इंग्लंडला तर खूप करायचो, कारण आपल्या इथे तरी फॅमिलीज आहेत. पण मी जेव्हा इंग्लंडमध्ये जिरियाट्रिक सायकियाट्री डिपार्टमेंटमध्ये होते त्यावेळेला तिथे बऱ्याचदा सिंगल किंवा जस्ट कपल स्टेईंग टुगेदर, आणि वन ऑफ देम हॅज डिमेन्शिया, म्हणजे असिस्टेड लिव्हिंगमध्ये कधी कधी मग त्यांना पाठवायला लागायचं. पण अदरवाईज जर का ते स्वतःच्या घरात राहत असतील तर आम्ही कायम सांगायचो की एक कार्ड बनवायचं. आणि आपल्या इथे तर हे मी माझ्या सगळ्या पेशंट्सला सांगते की ज्याच्यावरती त्यांचं नाव, त्यांचा बेसिक पत्ता आणि हू टू कॉल, म्हणजे आयदर मुलाचा मुलीचा, की हा व्यक्ती सापडला तर कुणाला फोन करावा. आणि हे लॅमिनेटेड कार्ड त्यांच्या वॉलेटमध्ये, त्यांच्या पर्समध्ये किंवा त्यांच्या कपड्यांच्या खिशांमध्ये ठेवून द्यायचं. म्हणजे अगदीच अशी वेळ आली तर दॅट हेल्प्स. कारण की नाहीतर वन हॅज अ चान्स ऑफ जस्ट फॉरगेटिंग वेअर टू गो बॅक. ती रिस्क असते. तर ह्या स्टेजच्या वेळेला आम्ही म्हणतो कितीही केअरिंग आणि कितीही चांगली फॅमिली मेंबर्स असले तरी त्यांना सारखं घर बदलवू नका. बऱ्याचदा असं होतं की मुलांची इच्छा असते बाबांनी माझ्याकडे राहावं, आईनी माझ्याकडे राहावं. दे ऑल्सो फील लाईक हॅव्हिंग देअर प्रेझेन्स. कारण नॉट जस्ट ऑफ काइंड ऑफ रिलिव्हिंग वन ब्रदर और सिस्टर, पण असं वाटतं ना की आपले आई बाबा आपल्यापाशी राहावेत, आपण पण काहीतरी करावं. वी शुड हॅव क्वालिटी टाइम स्पेंट विथ देम. पण कधी कधी त्यांनी गोंधळ वाढतो, कारण रोजच्या जागा नसल्या, म्हणजे चष्मा ठेवायचा एक टेबल आहे, कॉफीच्या मगची एक जागा आहे, पॅटर्न्स आहेत त्यांच्या, ते आता फॉर्म्ड आहेत. आणि हे जे लॉंग टर्मचे फॉर्म्ड प्लॅन्स आहेत, मगाशी आपण जे म्हटलं की डिमेन्शियामध्ये रिसेंट मेमरी लॉस होतो, पण लॉंग टर्म मेमरीज प्रिझर्व्ड आहेत. राईट. तर लॉंग टर्म मेमरीज ज्या प्रिझर्व्ड आहेत त्या जर का प्रिझर्व्ड मेमरीजचा तुम्ही वापर करू शकत असाल टू मेंटेन देअर सेल्फ सफिशियन्सी, की ते ज्या घरात आहेत तिथलं बाथरूम कुठे आहे, तिथलं चादर कुठे ठेवली आहे, तिथे टॉर्च कुठे ठेवला आहे, तिथे साखर कुठे ठेवली आहे, तिथे चहाची बरणी कुठे ठेवली आहे, ते सेम टू सेम जर का ठेवलं तर इट हेल्प्स देम रिमेन इंडिपेंडंट. आय गेट यू. आणि त्यांनी पण एक वेगळा कॉन्फिडन्स त्यांचा मेंटेन राहतो की येस, आय एम स्टील एबल टू लिव्ह ऑन माय ओन, आय एम स्टील एबल टू मेक टी फॉर माय सेल्फ. काही वेळेला जर का एखादी गोष्ट मेमरीच्या प्रॉब्लेम्समुळे आठवत नसेल तर दॅट इज फिल्ड अप विथ अ मेड अप मेमरी. म्हणजे आता समजा एक पेशंट होते, ते त्यांना आठवत नव्हतं की ते 2 दिवस कुठे जाऊन आले, त्यांच्या फॅमिली बरोबर ते गेले होते, पण त्यांना आठवत नव्हतं. तर त्यांनी, म्हणजे त्यांचा मुलगा, हे बाजूला बसला होता मुलगा, आणि तो म्हटला बाबा कुठे गेलो होतो आपण काल परवा. तर त्यांनी सांगितलं आम्ही गावाला गेलो होतो, तिथे शेतामध्ये फिरलो, माझा भाऊ होता आणि सगळं. आणि हा मुलगा वॉज लुकिंग ॲट हिम इन कम्प्लीट सरप्राईज की आपण तिथे नव्हतो गेलो, आपण गावाला जाऊन 6 महिने उलटून गेलेत, किंवा लास्ट इयर आपण गेलो होतो जेव्हा त्या काकांची 75 होती. आणि हे सांगतायत ही त्यावेळची मेमरी वॉज सॉर्ट ऑफ कव्हरिंग अप व्हॉट हॅपन्ड लास्ट 2 days. व्हेअरएज लास्ट 2 days ते त्यांच्या एका बहिणीकडे भाच्याच्या लग्नाला गेले होते, आणि ते त्यांना समहाऊ ही वॉज स्ट्रगलिंग टू फाइंड आउट की ते गाव कुठलं होतं किंवा तिथे कोण कोण भेटलं. ही वॉज सो त्याला कन्फॅब्युलेशन म्हणतात की असं. मग ते लोकांना काय वाटतं, खोटं बोलतायत, पण हे खोटं नसतं. दिस इज काइंड ऑफ हॅपनिंग ऑटोमॅटिकली ॲज अ कव्हरिंग अप. गॅप कशी भरायची, राईट, मेमरीतली गॅप कशी भरायची, तर ते होऊन जातं. आणि ही इज नॉट डुईंग इट नोईंगली. त्यांच्याकडून ते
नोईंगली त्यांच्यासाठी होत नाहीये किंवा आपण म्हणू की ते मॅलिशियसली होत नाही, म्हणजे देर इज नो इल इंटेंट, त्याच्यात काही असं कुणाला त्रास द्यावे, दुखवावं किंवा असं हेतूच नाहीये ना, हे जस्ट होतंय. हो हो. सो इथून माझा विषय निघतोय मिथ्सकडे, स्टिग्मा. यु नो, कारण बरेच जण ही गोष्ट पण लपवतात की आई वडिलांना दे आर गोइंग थ्रू दिस फेज, की त्यांना हा त्रास आहे, विसर पडतोय वगैरे. बऱ्याच लोकांना लाजही वाटते सांगायला कोणाला किंवा असं काही. तर ह्या गोष्टींचं आपण अवेअरनेस आणखीन कसं काय, म्हणजे तुमच्या फील्डमध्ये काय करतोय का? की ॲक्च्युली अल्झायमर्स डिसीज हा महिना ॲक्च्युली डिमेन्शिया मंथ म्हणतात, अल्झायमर्स मंथ म्हणतात, आणि 21 सप्टेंबरला वर्ल्ड अल्झायमर्स डे सेलिब्रेट केला जातो विथ द सेम इंटेंट. कारण की पहिली गोष्ट, जसा कुठलाही आजार होतो तसा डिमेन्शिया आणि अल्झायमर्स होतो, त्याच्यात लाज वाटण्यासारखं काहीच नाहीये. इट इज जस्ट समथिंग दॅट हॅपन्स टू यू, राईट, ॲज अन इलनेस. करेक्ट. आणि व्हाय बी अशेम्ड ऑफ इट? सो अवेअरनेस प्रोग्राम्स काही ना काहीतरी असतात. पण युजली अगेन जेवढ्या लोकांना आम्ही क्लिनिक्समध्ये बघतो, जेवढ्या लोकांशी शक्य होतं त्यांच्याशी आम्ही हे सगळं एज्युकेट करत जातो. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कधी कधी म्हणजे आपण मोकळेपणाने बोललं तर त्याच्यामुळे लोकांच्या मनातला जो संकोच असतो तो कमी होतो आणि ते बोलायला लागतात. ओके. सो शेअरिंग एक्सपिरियन्सेस बिकम्स वन ऑफ द गुड वेज इन स्प्रेडिंग अवेअरनेस. सेकंडली, ज्या लोकांना हे अनुभव आहेत ते किती छान अडॅप्ट करतात. म्हणजे त्यांनी पेशंटची काळजी तर घेणं गरजेचं असतं, पण त्यांनी स्वतःमध्ये काही काही बदल घडवले तर अगेन त्याचा स्टिग्मा किंवा त्याचं ओझं वाटणार नाही. बरोबर. द मोर वी स्टार्ट डुईंग इट द बेटर इट विल बी फॉर अदर्स ऑल्सो. आता माझ्या आई वडिलांचं समजा मी उदाहरण देत राहिले की अरे माझ्या बाबांनाही असं होतं, तेही विसरतात, तर मग पेशंट्स वाटतं हा ठीक आहे, दिस इज कॉमन, दिस हॅपन्स टू मोस्ट पीपल. करेक्ट. सो आय थिंक दॅट्स हाऊ इट शुड बी. आणि त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे. कारण अजूनही म्हणा जास्त करून अशिक्षित वर्गांमध्ये ज्यांना जास्त ह्या गोष्टींची माहीत नाही आहे ते ह्या गोष्टीला फार वेगळ्या पद्धतीने घेतात, नाही का? म्हणजे कदाचित तुमचा अनुभव वेगळा असेल. आय थिंक खूपच वेगवेगळ्या पद्धती असू शकतात. काही वेळेला इनफॅक्ट मी बघितलंय की कमी शिकलेले लोक असतात त्यांना तेवढी एम्बॅरेसमेंट किंवा संकोच नसतो, ते जास्त ॲक्सेप्ट करतात. हां, ते कदाचित ट्रीटमेंट्सबद्दल माहिती नसेल किंवा त्यांच्या औषधोपचार किंवा तपासण्या किंवा असं होत नसेल, पण ॲक्सेप्टन्स असतो. ॲक्च्युली यू आर राईट. येस. आणि that acceptance makes a huge difference. So it does not depend on the caste or creed or the social strata. पण त्यामुळे ही अशी म्हणजे इव्हन अनएज्युकेटेड लोकांमध्ये जर का हे असेल तर द क्वालिटी ऑफ लाईफ ऑफ दॅट डिमेंटेड पेशंट इज बेटर ऑफ. आय थिंक कम्युनिटी मॅटर्स अ लॉट, isn't it? आसपासच्या लोकांना, डेफिनेटली नेबर्सना, डेफिनेटली यू इन्क्रीज युअर नेटवर्क दॅट विल मेक शुअर की त्यांच्याकडे बघायला पण कोणीतरी आहे, तुमच्या एकट्यावरती तो भार येत नाही. अगेन आपल्याकडे कितीतरी गोष्टी अशा असतात ना की एका माणसाने दगड उचलला आणि 10 माणसांनी दगड उचलला, द शेअर्ड वेट इज ऑलवेज लेस. सो जेवढं तुम्ही ते न लपवता सांगाल. आणि आय थिंक हा मेसेज देणं खूप गरजेचं असतं की माझे बाबा थोडेसे मजेशीर वागतात, त्यांचं वय झालंय, पण दॅट ही स्टील माय फादर. आय स्टील लव्ह हिम अँड रिस्पेक्ट हिम फॉर हू ही इज. अँड यू ऑल मेक शुअर की दॅट इज मेंटेन्ड. करेक्ट.
आय थिंक एकदा ते कळलं, ते गिमिक कळलं की लोकांनाही जमतं. म्हणजे पीपल आर ऑल्सो अवेअर की हां काका आहे तिथे, मग चहा मागवून घ्या किंवा काहीतरी करा आणि यू डिस्ट्रॅक्ट हिम, डायव्हर्ट हिम, आणि देन दॅट बिल्ड्स अ गुड कम्युनिटी. करेक्ट. नाव आय एम अगेन completely jumping back to couple of topics that we spoke of, पण आता एकदम लक्षात आलं माझ्या की तुम्ही बऱ्याच पेशंट्सच्या बद्दल यू शेअर्ड की येतात वगैरे. सो लोक ओपन आहेत का टू गो अँड कन्सल्ट अ डॉक्टर, आणि कुठल्या डॉक्टरला जाऊन कन्सल्ट करायचं? म्हणजे ओके माझ्या वडिलांना हा त्रास झाला आहे, आय डिडंट नो वेअर टू गो इनिशियली. करेक्ट. मग कोणी कोणी सांगितलं तेव्हा ते ठाण्यात असायचे, तर ठाण्यामध्ये एक आहे, आय डोंट रिमेंबर द डिटेल्स, पण तिथे घेऊन जा, म्हणजे तिथे बरेच डॉक्टर्स आहेत, एक सेटअप आहे तिथे घेऊन गेलो. मग पुण्यात कळलं वगैरे, मग देन आय केम अक्रॉस युअर हजबंड वगैरे. सो असं वाया ती ओळख आणि कळत गेलं की कुठल्या डॉक्टरकडे जायचं, कारण ते पण महत्त्वाचं आहे ना. सो आजच्या परिस्थितीमध्ये लोक ओपन आहेत का, ते येतात का, किंवा त्यांनी कसं शोधून काढायचं, कुठे जायचं? बिकॉज डिमेन्शिया हा ब्रेन रिलेटेड आजार आहे, आय वुड से न्यूरोसायकियाट्रिस्ट किंवा सायकियाट्रिस्ट किंवा न्यूरोलॉजिस्ट. ओके. पण न्यूरोसायकियाट्रिस्ट इज व्हॉट आय वुड से बेटर, किंवा जिरियाट्रिक सायकियाट्रिस्ट, कारण त्यातले अगेन हे जे बारकावे असतात ना ते महत्त्वाचे असतात. आणि there are so many emotional ups and downs, there is so much emotional support that even the family needs. की त्यामुळे सायकियाट्रिस्ट्स who are काय म्हणूयात more aware with the neurological stuff. All psychiatrists would be good. Okay. Neuropsychiatrists definitely. अच्छा. आणि त्यांच्याकडे जावं बिनधास्त आणि कन्सल्ट करावं. सो सायकियाट्रीमध्ये सुद्धा प्रकार असतात का? लाईक नाही, सायकियाट्रिस्ट हो म्हणजे तसे असतात. काही लोक चाइल्ड स्पेशलिस्ट असतात, काही लोक सायकियाट्री येस असू शकतात. काही लोक, आता मी जिरियाट्रिक सायकियाट्री केलंय, म्हणजे ओल्ड एज सायकियाट्री केलंय, किंवा काही लोक स्पेसिफिकली न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स आणि त्याच्याशी रिलेटेड सायकियाट्री करतात. पण अगेन द बेसिक सायकियाट्री ट्रेनिंग इज सेम. हे स्पेशलायझेशन मोर आउट ऑफ सुपर स्पेशलायझेशन आपण. ओके. एनी लेटेस्ट research or any developments in your field, like for example आता तुम्ही जसं म्हणालात ना की आम्ही बऱ्याच पेशंटना सांगतो की नावाचं ते लेबल वगैरे सॉरी लॅमिनेटेड करून कार्ड घेऊन जा पत्त्याचं वगैरे. लाईकवाईज आता आहेत GPS ट्रॅकर्स बऱ्याच वेळा घालायला लावतात आई वडिलांना वगैरे, कारण आम्ही डॅडींच्या बाबतीत तसा विचार करत होतो, बट ही वुड रिमूव्ह इट, असं बरंच केलं होतं. सो एनिवेज, पण हे असे सगळे डेव्हलपमेंट्स आहेत. सो सिमिलरली एनी अदर सच डेव्हलपमेंट्स दॅट कीप हॅपनिंग इन युअर फील्ड? देर आर लॉट्स, आणि दे आर स्टील, मी म्हणेन की अशा तसं म्हटलं तर प्रिलिमिनरी स्टेजेसला आहेत, म्हणजे टू बिकम अ ब्रेक थ्रू ॲज येट. ओके. पण एक गोष्ट म्हणजे वाईस्ट आत्ता तुम्ही बोललात त्याच्यावरून की सोशल कनेक्टेडनेस इज कन्सिडर्ड ॲज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट प्रोटेक्टिव्ह फॅक्टर. ओके. आणि म्हणून एस्पेशली म्हणजे आयसोलेशन इज रिस्की आणि सोशल कनेक्टेडनेस इज प्रोटेक्टिव्ह. हे जास्त रिसर्च स्टडीजमध्ये असं जाणवायला लागलं आहे की इट्स नॉट जस्ट इंटरनल प्रोसेसेस, इट इज ऑल्सो आपली बाहेरची कनेक्शन्स. राईट. सो दे से की अशा व्यक्तींच्या बाबतीत म्हणजे आपण म्हटलो तसं की स्टिग्मा वगैरे तर बाजूला ठेवायला पाहिजे, पण एनकरेजिंग देअर सोशल कनेक्टेडनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग ते किटी पार्टीज असू देत का, त्यांच्या सिनियर सिटीजनच्या काही ॲक्टिव्हिटीज असू देत का, जस्ट गेटिंग टुगेदर फॉर टी आणि कॉफी असू देत. काही ॲक्च्युली सिनियर सिटीजन्सची पाळणाघरं आहेत
डे पाळणाघर. सेंटर्स म्हणजे क्रेश, अच्छा. की वेअर द सिनियर सिटीजन्स विल गो इन द मॉर्निंग, लाईक दे गो टू, लाईक अ चाइल्ड विल गो टू अ स्कूल और अ क्रेश, दे विल स्पेंड अ डे और सो ओव्हर देअर, म्हणजे 3:30-4 पर्यंत, आणि देन दे विल अगेन कम बॅक होम. हे असे आहेत का? हो, अशी आहेत काही. ओके. आणि तिथे ते ॲक्टिव्हिटीज करून घेतात. अगदी सिम्पलेस्ट ऑफ द ॲक्टिव्हिटीज असतील कदाचित, म्हणजे चहा नाश्तापासून ते गाणी म्हणा किंवा डान्स करा, हाऊ नाईस. कलरिंग करा, स्केचिंग करा, काहीतरी हँडक्राफ्ट्स, पेपर क्राफ्ट्स करा, अशा काही काही ॲक्टिव्हिटीज करतात. अगेन त्याच्यातून मेमरी स्टिम्युलेशन, एन्जॉईंग टुगेदर इज हेल्पफुल, आणि दॅट ऑल्सो गिव्ह सम टाइम ऑफ टू द केअर गिव्हर्स, विच इज ऑल्सो नेसेसरी. आणि असं करू शकता. पण दॅट सोशल कनेक्टेडनेस डेफिनेटली सीम्स टू इम्प्रूव्ह probably the neuronal connections as well. Okay. आणि that is coming up as one of generally mental health साठी, म्हणजे not just for dementia, पण they say the more isolated you are, you're putting yourself to risk of having disturbed mental health, whereas your social connectedness will act as a protective factor. आणि that is something to be preserved and worked upon. I would always fear, again I keep going back to my father because I've had that example in the house, की बाहेर जाऊन हरवले तर मग काय होईल, मग नको ते विचार वगैरे वगैरे. आणि when I'm going by कुठे, बऱ्याच वेळा मला असे बरेच लोक चालताना एमलेसली दिसतात किंवा असे काही, ते बघून एक चित्र डोक्यात निर्माण झालं होतं, राईट. सो अशा बऱ्याच केसेस होतात की ज्यांचे पेरेंट्स गो मिसिंग, राईट. तर इथे आपल्याकडे असे ऑर्गनायझेशन्स आहेत किंवा असे काही आहेत का ॲक्टिव्हली इन्व्हॉल्व्ड इन ऑफरिंग सपोर्ट किंवा शोधण्यात? तर ऑफकोर्स, कारण पोलीसवाल्यांकडे केवढे केसेस असतात, दे विल नॉट गो लुकिंग फॉर एनीबडी. पण अशा काही संस्था आहेत का किंवा असे जिथे यांना सांभाळलं जातं? डेफिनेटली असतील. म्हणजे एक माझ्या डोळ्यासमोर जी येते ती डॉक्टर वाटवानी, ज्यांना प्राईज मिळालं, भरत वाटवानी म्हणून. त्यांनी अनेक वर्ष अशा वॉन्डरिंग लोकांसाठी काम केलंय. म्हणजे ते घेऊन जायचे त्यांच्या इथे, त्यांना ट्रीट करायचे आणि शोधायचे त्यांच्या फॅमिलीज कुठे आहेत ते, आणि ही वुड रिकनेक्ट देम विथ, म्हणजे नॉट जस्ट एल्डरली आणि डिमेंटेड पेशंट्स, पण इवन सायकियाट्रिक पेशंट्स हू गो मिसिंग समटाइम्स, हू गो वॉन्डरिंग. त्यांनी खूप काम केलंय. लहान मुलांच्या बाबतीतल्या माहिती आहेत. 2 ऑर्गनायझेशन्स आहेत, त्यातल्या एकाचं मला अगदी रेल्वे स्टेशनवरती जे मिसिंग चिल्ड्रन असतात त्यांच्यासाठीची एक ऑर्गनायझेशन मला माहिती आहे. पण वयस्कर म्हणजे लोकांसाठी स्पेसिफिक नाही. ओके, थँकफुली सोशल मीडियाज आहे, तर लगेच फेसबुकवरती इकडे तिकडे मेसेजेस, व्हॉट्सअपवर मेसेजेस व्हायरल होतात. बट स्टील म्हणजे पूर्वी ती गोष्ट जरा वेगळी होती. म्हणजे पीपल वुड रिअली वरी की वरी. पण त्यावेळेला इनफॅक्ट लोक एकमेकांना ओळखायचे. द कम्युनिटीज वर स्मॉल आणि क्लोजली नेट. नाउ इट इज व्हास्ट सिटीज वेअर वन कॅन गेट रिअली लॉस्ट. करेक्ट. सो ओके, wonderful. I have like a long list we can go on and on about. पण खूप छान वाटलं, बरीच माहिती मिळाली ह्या विषयावरती. आणि आय एम व्हेरी फॅसिनेटेड बाय द टेस्ट दॅट यू, जसा एक मोठा स्प्रेड वाटला त्या टेस्टचा जे कॅरी आउट होतं आणि ते कसं काय करत असतील ते छान आहेत. आणि म्हणजे दे आर फन गेम्स ॲक्च्युली, आणि डिझाईन टू टेस्ट स्मॉल सेंटर्स इन ब्रेन, जे ती कामं करतात. This is necessary part of my work, I would say. Spreading awareness comes much before treating something. सो आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला, प्लीज आम्हाला कमेंटमध्ये लिहून पाठवा. मी रिक्वेस्ट करते की तुम्ही तुमच्या कुटुंबियांशी, तुमच्या मित्रमंडळींशी सुद्धा हा एपिसोड शेअर करा, सो दॅट वी कॅन स्प्रेड द वर्ड अबाउट डिमेन्शिया आणि अल्झायमर्स. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू.